संगमनेर तालुक्यातील वडगाव पाण येथे उपप्रादेशिक परिवहन विभाग श्रीरामपूर यांच्या वतीनं दर महिन्याच्या प्रत्येक बुधवारी वाहन परवानाधारक वाहन चालकांसाठी विशेष कॅम्पचं आयोजन केलं जातं। या कॅम्पमध्ये अनेक एजंट सर्वसामान्य वाहन चालकांकडून अवाजवी पैसे उकळत असल्याची तक्रार वाहन चालकांनी आमदार खताळ यांच्याकडे केली होती। या तक्रारींची गंभीर दखल घेत आमदार खताळ यांनी बुधवारी अचानक वडगाव पाण येथील कॅम्पवर धाड टाकत परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली। याप्रसंगी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत एजंटांच्या माध्यमातून सुरू असलेले गैरप्रकाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली। वडगाव पाण येथील आरटीओ कॅम्पमध्ये एजंटांच्या माध्यमातून वाहन चालकांची आर्थिक लूट होत असल्याच्या तक्रारींची पडताळणी करण्यासाठी आमदार खताळ यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कॅम्पला भेट देत धाड टाकली। अचानक आमदार खताळ आले असल्याचं पाहताच आरटीओ अधिकाऱ्यांची एकच तारांबळ उडाली। शासनाच्या सेवांसाठी नागरिकांनी एजंटांच्या दारात जावे लागणे ही अत्यंत गंभीर बाब आहे। सर्वसामान्य वाहन चालकांची अडवणूक होत असेल तर तात्काळ बंद झाली पाहिजे। नागरिकांना तुमचा कोणत्याही प्रकारचा त्रास होता कामा नये असे निर्देश उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांनी दिले। आमदार खताळ यांच्या कारवाईचं वाहन चालकांनी स्वागत केलं। वडगाव पाण येथील आरटीओ कॅम्पच्या स्थळावरून आमदार अमोल खताळ यांनी थेट परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना फोन लावत परिवहन विभागाच्या कामकाजामध्ये सुधारणा होण्याविषयी आणि संगमनेर येथे परिवहन कार्यालय सुरू करण्याविषयी विनंती केली। ज्या अधिकाऱ्यांबाबत तक्रारी आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असं परिवहन मंत्र्यांनी आमदार खताळ यांना सांगितलं। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्ष नेहे, संगमनेर।